नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एज्यू एमपीएससी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण 26 मार्च 2026 च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये यासारखे सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न पाहूयात. राष्ट्रीय DMF शिखर परिषद 2026 कोणत्या मंत्रालयाद्वारे आयोजित केली आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खान मंत्रालय. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, राष्ट्रीय DMF शिखर परिषद 2026 ही 23 आणि 24 मार्च 2026 रोजी दिल्ली येथील स्कोप कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित केली होती. तर मित्रांनो, DMF शिखर परिषद दिल्ली येथे आयोजित केली होती स्कोप कन्व्हेन्शन सेंटरमध्ये. आणि कोणत्या मंत्रालयाद्वारे ही आयोजित केली होती? तर ही शिखर परिषद खान मंत्रालयाद्वारे आयोजित केली जाते. आणि मित्रांनो, हे खाणकाम प्रभावित क्षेत्रांमध्ये प्रदेशांमध्ये जिल्हा खनिज निधी म्हणजेच की DMF निधीचा वापर सुधारण्यावर या परिषदेचा भर असतो. तर मित्रांनो, ह्या DMF शिखर परिषदेचा उद्देश काय असतो? तर खनिज निधीचा वापर सुधारण्याचा या DMF शिखर परिषदेचा मुख्य उद्देश असतो. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, प्रकृती 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. तर मित्रांनो, नवी दिल्लीतील आयोजित करण्यात आलेल्या या प्रकृती 2026 शिखर परिषदेने हवामान कृती आणि हरित वित्त पुरवठ्याच्या दिशेने एक पाऊल टाकलेले आहे. तर मित्रांनो, हे प्रकृती 2026 चे आयोजन कुठे झाले होते? तर दिल्लीमध्ये झाले होते. आणि त्याचा मुख्य उद्देश काय होता? तर हवामान कृती आणि हरित वित्त पुरवठा सुधारणे हे या प्रकृती 2026 च्या आयोजनाचा मुख्य उद्देश होता. आणि या कार्यक्रमात मित्रांनो, सरकारने कार्बन ट्रेडिंग आणि उत्सर्जन ट्रॅकिंगला बळकटी देण्यासाठी इंडियन कार्बन मार्केट पोर्टल सुरू केलेले आहे मित्रांनो, या प्रकृती 2026 च्या या कार्यक्रमामध्ये. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्या दोन जलराशींना जोडते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पार्शियन आखात आणि ओमानचा आखात. या दोन जलराशींना होर्मुझची सामुद्रधुनी जोडते. आता अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, होर्मुझची सामुद्रधुनी हे सध्या चर्चेमध्ये आहे. आपल्याला माहितीच आहे की इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धादरम्यान ह्या होर्मुझची सामुद्रधुनीमधील व्यापार हा ठप्प झालेला आहे. त्यामुळे ही सध्या होर्मुझची सामुद्रधुनी चर्चेमध्ये आहे. आणि मित्रांनो, हा अत्यंत मोक्याचा सागरी मार्ग इराणच्या दक्षिणेस आणि ओमान, संयुक्त अरब अमिरातीच्या उत्तरेस स्थित असून अरबी समुद्राला थेट पार्शियन आखाताशी जोडतो. कोणता? होर्मुझची सामुद्रधुनी. त्यामुळे हा होर्मुझची सामुद्रधुनी खूप महत्वाची आहे व्यापारासाठी. आणि जगातील खनिज तेलाची सुमारे 20 ते 25% वाहतूक या एकट्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून होते. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. आणि हे पार्शियन आखात आणि ओमानच्या आखात या दोन जलराशींना होर्मुझची सामुद्रधुनी जोडते. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, 2027 च्या राष्ट्रकुल युवा खेळांचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माल्टा. तर मित्रांनो, 2027 च्या राष्ट्रकुल युवा खेळाचे आयोजन कुठे होणार आहे? तर माल्टा या देशामध्ये होणार आहे 2027 ला. आणि मित्रांनो, या खेळाची 8वी आवृत्ती असून ती माल्टा आणि गाझो या बेटांवर आयोजित केली जाणार आहे राष्ट्रकुल युवा खेळाची. आणि ही स्पर्धा कधी पार पडणार आहे? तर 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2027 दरम्यान राष्ट्रकुल युवा खेळाचे आयोजन होणार आहे. आणि मित्रांनो, यामध्ये राष्ट्रकुलमधील 74 देशातील 14 ते 18 वयोगटातील जवळपास अंदाजे 1200 तरुण खेळाडू सहभागी होतील. कशामध्ये? राष्ट्रकुल युवा खेळामध्ये. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, अलीकडेच चापराज कूट हा सण कोठे साजरा करण्यात आला? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिझोराम. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, हा मिझो जमातीचा सर्वात जुना आणि महत्वाचा सण असून तो प्रामुख्याने झूम शेतीची तयारी होण्यापूर्वी म्हणजे मार्च महिन्यात साजरा केला जातो. तर मित्रांनो, चापराज कूट हा कुठे आयोजित केला जातो? तर मिझोराम ह्या राज्यात आयोजित केला जातो. आणि हा मार्च महिन्यात साजरा केला जातो. मार्च महिन्यात का? तर प्रामुख्याने झूम शेतीची तयारी सुरू होते मार्च महिन्याच्या पूर्वी. आणि तेव्हाच हा सण साजरा केला जातो. आणि या उत्सवात चेराव म्हणजेच की बांबू नृत्य या पारंपरिक नृत्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. कुठे आयोजित केला जातो? तर मिझोराम मध्ये आयोजित होतो.
तर मिझोरामची राजधानी कोणती आहे मित्रांनो? तर ऐझवाल ही मिझोरामची राजधानी आहे. आणि सध्या मिझोरामचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर लालुदुहोमा हे मिझोरामचे मुख्यमंत्री आहेत. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. रिलीफ योजना अंतर्गत केंद्र सरकारने किती निधी जारी केला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 497 कोटी रुपये. तर अलीकडेच पश्चिम आशियातील संघर्षामुळे प्रभावित झालेल्या निर्यातदारांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 497 कोटी रुपयाचा निधी जारी केलेला आहे. कशासाठी? तर रिलीफ या योजनेसाठी. आता मित्रांनो, ही रिलीफ योजना काय आहे? तर सध्या युद्धामुळे जे निर्यातदार प्रभावित झालेले आहेत, इराण आणि इस्रायल युद्धामुळे, त्या प्रभावित झालेल्या निर्यातदारांना केंद्र सरकारने ही रिलीफ योजना चालू केलेली आहे आणि त्या अंतर्गत 497 कोटी रुपये निधी केंद्र सरकारने या निर्यातदारांना मंजूर केलेले आहे. आता रिलीफ योजना म्हणजेच काय? तर रेझिलियन्स अँड लॉजिस्टिक्स इंटरव्हेन्शन फॉर एक्सपोर्ट फॅसिलिटेशन ही योजना रिलीफ योजना आहे आणि ही केंद्र सरकारने चालू केलेली आहे. आणि ही योजना वाढीव माल वाहतूक खर्च, विमा प्रीमियम आणि लॉजिस्टिक अडचणींचा सामना करणाऱ्या निर्यातदारांना पाठबळ देईल. कोणती योजना? तर रिलीफ ही योजना. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे. वर्ल्ड प्रीमियम स्क्वॅश लीगचे क्रीडा आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सौरव घोषाल. तर मित्रांनो, वर्ल्ड प्रीमियर स्क्वॅश लीगचे क्रीडा आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर सौरव घोषाल यांची नियुक्ती केलेली आहे. आता हे सौरव घोषाल कोण आहेत? तर घोषाल हे प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशन म्हणजेच की PSA च्या पुरुष अध्यक्षपदी राहिले असून ते जागतिक क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये पोहोचणारे पहिले भारतीय पुरुष खेळाडू आहेत. कोण मित्रांनो? तर सौरव घोषाल हे. आणि मित्रांनो, ही एक नवीन जागतिक व्यावसायिक स्पर्धा असून तिची पहिली आवृत्ती या वर्षी म्हणजेच की ऑगस्ट मध्ये होणार आहे. कशाची? तर वर्ल्ड प्रीमियर स्क्वॅश लीगची. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे. ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भारतीय रिझर्व्ह बँक. अलीकडेच लंडन स्थित सेंट्रल बँकिंगद्वारे हा पुरस्कार RBI ला त्यांच्या सुरक्षित म्हणजेच की bank.in या डोमेन लॉन्च करण्यासाठी आणि डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणता पुरस्कार? तर ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच की RBI ला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, या डोमेनचा मुख्य उद्देश काय असणार आहे? तर सायबर फसवणूक कमी करणे, फिशिंग रोखणे आणि डिजिटल बँकिंग सुरक्षित करणे हे या डोमेनचा मुख्य उद्देश असणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे. NMDC च्या संचालक म्हणजेच की कार्मिक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कृष्णकुमार ठाकूर. तर मित्रांनो, कृष्णकुमार ठाकूर यांची NMDC च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता हे कोण आहेत कृष्णकुमार ठाकूर? तर 1998 बॅचचे भारतीय रेल्वे कार्मिक सेवा म्हणजेच की IRPS चे अधिकारी कृष्णकुमार ठाकूर यांची या NMDC च्या लिमिटेडच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, कृष्णकुमार ठाकूर हे 1998 बॅचचे रेल्वेचे कार्मिक सेवाचे अधिकारी आहेत आणि त्यांची आता NMDC च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, त्यांना मार्च 2026 मध्ये या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. आणि त्यापूर्वी ते कुठे कार्यरत होते? तर बेल येथे ते कार्यरत होते. आणि मित्रांनो, मानवी संसाधन व्यवस्थापन HR आणि प्रशासनात त्यांचा 25 वर्षांहून अधिक काळचा अनुभव आहे. कुणाला? कृष्णकुमार ठाकूर यांना. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. आजचा आपला शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे. कर्नाटक ग्रामीण बँकेला कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्वयंसहाय्यता गट बँक संलग्नता कार्यक्रम. याद्वारे कर्नाटक ग्रामीण बँकेला त्यांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार मिळालेला आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान कर्नाटक ग्रामीण बँकेला स्वयंसहाय्यता गट संलग्नतेविषयी उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार 2024-25 प्रदान करण्यात आलेला आहे. कोणाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर कर्नाटक ग्रामीण बँकेला. आणि मित्रांनो, हा पुरस्कार ग्रामीण आर्थिक सक्षमीकरण आणि विशेषतः स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून बँकेने दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाला अधोरेखित करते. तर मित्रांनो, कर्नाटक ग्रामीण बँकेला हा पुरस्कार का दिलेला आहे? तर
कर्नाटक ग्रामीण आर्थिक बँक सक्षमीकरण आणि स्वयंसहायता माध्यमातून केलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार कर्नाटक ग्रामीण बँकेला देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 26 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो, 10 प्रश्न पाहिलेले आहेत आणि 10च्या 10 प्रश्न हे आपल्या येणाऱ्या सर्व एक्झामसाठी खूप महत्त्वाचे होते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.